आज बनवूया चॉकलेट केक। त्यासाठी मी शुगर सिरप रेडी केलं, त्यामध्ये मी मेल्टेड चॉकलेट टाकलं। असं झालं माझं रेडी चॉकलेट सिरप। केक बनवताना मी त्यावर चॉकलेट सिरप, क्रीम, नंतर आपलं रेग्युलर चॉकलेट गनाश, थोडंसं क्रश आणि पुन्हा लेअर करून असं लेअर करून घेतलं, क्रमकोट केला आणि केक 1 ते 2 तास सेट करून घेतला। तोपर्यंत मी बेबी पिंक कलरची क्रीम रेडी करून घेतली। ती क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून एक 5 ते 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवली। नंतर केक हाफ वेचा होता, हाफ वे टू 1 असा बनवायचा होता 6 मंथच्या बेबी गर्लसाठी। मग मी तो कट केला आणि वरती पिंक कलरची क्रीम पूर्ण कोट करून घेतली। नंतर 10 ते 15 मिनिट केक सेट करायला ठेवला, पुन्हा एक लेअर केली आणि व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतली। केक 2 ते 3 तास सेट करण्यासाठी ठेवला। तोपर्यंत मी फाउंडंट्सचे टॉपर्स बनवून ठेवले। फाउंडंटचे टॉपर मी 2 ते 3 तास आधी बनवून ठेवले होते, ते प्रॉपर सेट करून घेतले। केकही सेट झाला होता आणि कस्टमरला देण्यापूर्वी मी एक 10 ते 15 मिनिट केकवरती फाउंडंट्सचे टॉपर ॲड केले। टॉपर व्यवस्थित सेट करून घेतले। त्यावरती मी हाफ वे टू 1 असं ॲक्रेलिकचं टॉपरही लावलं आणि आर्टिफिशियल बटरफ्लाय, रेनबो असं सगळं मी ॲड केलं। कस्टमरला त्यावर प्रिन्सेस असं नाव पाहिजे होतं। मी फाउंडंटचं एक छोटीशी कटिंग करून त्यावरती प्रिन्सेस नाव टाकलं आणि रेड कलरच्या कलरने मी हाईट काढला। इडिबल कलरने मी ते नाव टाकलं होतं। असा रेडी झाला आपला 6 मंथसाठी बर्थडे केक। थँक्यू फॉर वॉचिंग।